नमस्कार. प्रगत विद्या मंदिर अंधेरी पश्चिम 1985 ते 1986 ची आमची इयत्ता 10वीची शालेय बॅच. या बॅचमधील आम्ही सर्व मित्र कोकण सफरीसाठी निघालो. वालावल नंतरच्या भेटीनंतर आम्ही आपणासाठी घेऊन आलो आहोत श्री क्षेत्र कुणकेश्वर म्हणजेच दक्षिण कोकणची काशी. ओम नमः शिवाय. फेसाळणारा अरबी समुद्र, पांढरी शुभ्र वाळू आणि उंच उंच डोंगर यात वसलेलं देवगडचं श्री क्षेत्र कुणकेश्वर म्हणजे दक्षिण कोकणची काशी. शंभू महादेवाचे हे स्थान कणकेच्या बनात असल्यानं त्यास कुणकेश्वर नाव प्राप्त झाले. कुणकेश्वर हे स्थान अत्यंत प्राचीन व धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वाचे आहे. त्या सुमारे 11व्या शतकापासूनचा इतिहास आहे. या मंदिराबाबत एक आख्यायिका अशी: एका ब्राह्मणाची गाय नेहमीपेक्षा कमी दूध देऊ लागली. तिच्यावर पाळत ठेवल्यावर कणकेच्या बनात एका विशिष्ट ठिकाणी गाय पाना सोडत असल्याचं त्या ब्राह्मणाच्या निदर्शनास आलं. रागाच्या भरात त्या ब्राह्मणाने गायीला मारण्याचा प्रयत्न केला. गाय ब्राह्मणाचा मार चुकून तेथून पळाली, परंतु गायीला मारलेला फटका गायीने चुकवल्याने तो फटका गाय पाना सोडत असलेल्या पाषाणावर लागले. आश्चर्याने ब्राह्मणाने पाहिले असता त्या पाषाणातून रक्त येऊ लागले. तो पाषाण नसून साक्षात स्वयंभू शिवलिंग होते. तेव्हापासून तो ब्राह्मण त्या शिवलिंगाचा उपासक बनला. आजही त्या शिवलिंगावर त्या प्रहाराचा व्रण असल्याचे सांगण्यात येते. याबाबतची दुसरी दंतकथा अशी की एकदा एका अरब व्यापाऱ्याचे जहाज वादळात सापडले. तेव्हा तो व्यापारी प्रार्थना करू लागला. तेवढ्यात पूर्व दिशेला तेवत असलेल्या नंदादीपकांचा प्रकाश त्याच्या दृष्टीपथास पडला. त्याने त्या दिशेला पाहून नवस केला, या संकटातून वाचलो तर तिथे मोठे धन खर्चून त्या मंदिराचा जीर्णोद्धार करेल. थोड्या वेळाने वादळ शांत झाले. प्रचंड धन खर्चून त्याने तिथे मोठे मंदिर बांधले असेही सांगितले जाते. आपणास देवाच्या पायाशी कायम जागा मिळावी म्हणून त्या अरबी व्यापाराने मंदिराच्या शिखरावरून उडी मारून प्राणत्याग केला. बरीच वर्षे त्याचे थडगे मंदिराच्या परिसरात होते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संशोधनानुसार ही कहाणी बनावट असल्याचे त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध केले. ऐतिहासिक नोंदीनुसार नारो निळकंठ हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील अमात्य म्हणून काम पाहत होते. कुडाळ ते तुंगभद्रेपर्यंतची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. मराठ्यांचा विमोड करण्यासाठी व कोकणातील पाळेमुळे खणून काढण्यासाठी औरंगजेबाने शहजादा मुअज्जम याची नेमणूक केली. त्याची नजर कुणकेश्वराच्या मंदिरावर पडली. शाह आलमचा मंदिरास त्रास होऊ नये यासाठी नारो निळकंठ यांनी मंदिराच्या परिसरातील छोट्या मूर्त्या हटवून तेथे थडग्याची निर्मिती केली. मंदिराचा कळस तासून त्यास घुमटासारखा आकार दिला. तसेच अरब व्यापाराची दंतकथा शाह आलमकडून उपद्रव होऊ नये यासाठी रचली गेली व हे मंदिर एका अरब व्यापाराने बांधल्याची राळ उडवून दिली. त्यावेळी नारो निळकंठ यांनी मोठा पराक्रम गाजवला. यवनांचा तो हल्ला परतवून लावण्यात मराठ्यांना यश आले. झालेल्या रणधुमाळीत मंदिराचे अतोनात नुकसान झाले. मंदिराचे झालेले नुकसान पाहून शिवभक्त असलेले नारो निळकंठ यांना जबरदस्त धक्का बसला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांची समाधी म्हणून मंदिर परिसरात तुळशी वृंदावन बांधले गेले. कुणकेश्वराचे हे स्थान अत्यंत प्राचीन असून 1436 मधील एका संस्कृत ताम्रपटात कुणकेश्वराचा उल्लेख आहे. नागदेवाचा ताम्रपट या नावाने हा ताम्रपट ओळखला जातो. मंदिराच्या शिखराची उंची 22 ते 24 मीटर एवढी आहे. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह व त्यावरील उंच शिखर असे या मंदिराचे स्वरूप आहे. मंदिराच्या सुमारे पाऊण एकर परिसरात जोगेश्वरी देवी, गणपती, देवनारायण, भैरवनाथ, पावणाई यांच्या मूर्त्या आहेत.
श्री क्षेत्र कुणकेश्वर हे जागृत देवस्थान असून मंदिरात एकादशी, रुद्राभिषेक आदी विधी केल्या जातात. चैत्र महिन्यात रोज देवाची पालखी निघते. गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाशिवरात्रीस येथे मोठी जत्रा भरते. आमचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे कमेंट करायला विसरू नका. तसेच लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.